मन धागा धागा जोडते नवा रेशमी दुआ मन जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ खूपच खास झाला आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काही आपण मटेरियल यूज केले ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. व्हिडिओमध्ये डाउनलोड करू शकता. मित्रांनो, जे आपला व्हिडिओला लगेच एक लाईक करून घ्या आणि जे कोणी नवीन असेल, आपल्या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी लगेच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. कारण आपण अशाच प्रकारे आपण नवीन व्हिडिओ मराठीमध्ये एडिटिंग करायला शिकवत असतो. चला तर मित्रांनो, जरा वेळ वाया आपण आपल्या व्हिडिओला चालू करू. मित्रांनो, आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलो आहे. तर मोबाईलच्या स्क्रीनवर आल्यानंतर ना आपल्या जो बीटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट आहे ते आपण डाउनलोड करून घ्या पहिल्यांदा. नंतर ना आपल्याला आता बीटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. बीटमार्क प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर 2 बटनांची झूम करून घेतो पहिल्यांदा. नंतर ना आपल्याला पुढं जायचं 15 सेकंदापर्यंत गेल्यानंतर प्लसवर क्लिक करायचं. मीडियामध्ये जाऊन तुम्हाला जे हवे ते फोटो या प्रकारे ॲड करून घ्यायचे. नंतर 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया करून अशा प्रकारे पुढच्या बीटपर्यंत फोटो वाढवून घ्यायचे. अशा प्रकारे तुम्हाला इथने पुढचे जेवढे बीट्स आहेत तेवढे फोटो तुम्ही ॲड करून घ्या. अशा प्रकारे हा फोटो बघून घ्या. ह्या प्रकारे ॲडजस्टमेंट करून लावून घ्यायचे. प्लसवर जायचं, मीडियामध्ये जायचं, फोटो क्लिक करायचं, परत 3 डॉटवर क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया जायचं, पुढच्या बीटवर जायचं आणि ह्या प्रकारे वाढवून घ्यायचं. तर मी अशा प्रकारे सर्व फोटो ॲड करून घेतो. मित्रांनो, मी सर्व फोटो ॲड करून घेतले. तर नंतर आपल्याला 15 सेकंदापाशी यायचं आणि 15 सेकंदापाशी आल्यानंतर मी तुम्हाला एक व्हिडिओ टेम्पलेट दिला आहे. तर ते तुम्ही ॲड करून घ्यायचं. अशा प्रकारे 2 सेकंदाचा तो व्हिडिओ टेम्पलेट असेल तो ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ॲड केल्यानंतर आपल्याला त्या व्हिडिओ टेम्पलेटवर क्लिक करायचं आहे. मूव्ह ऑन ट्रान्सफरमध्ये जायचं आहे. 2 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून +19 करून घ्यायचं अशा प्रकारे. नंतर मूव्ह ट्रान्सफरवर क्लिक करून 3 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून झूम करून घ्यायचं. अशा प्रकारे पूर्ण आपल्या व्हिडिओवर सेट होत नाही तोपर्यंत असं झूम करून घेऊ आपण. झूम केल्यानंतर बॅक येऊन झाल्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन लायटरमध्ये जाऊन स्क्रीन हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारे ॲड केल्यानंतर आपल्याला आता पुढं घड्याळ्याच्या आयकॉनवर क्लिक करून 180 हा अशा प्रकारे 180 ठेवायचं. फक्त 1.80 अशा प्रकारे 1.80 ठेवल्यानंतर अशा प्रकारे पुढच्या बीटवर जायचं. कमी पडलं तर वाढवून घ्यायचं. नंतर त्यावर क्लिक करून हा पेस्ट कॉपी लेअर करायची. कॉपी लेअर केल्यानंतर पुढच्या बीटवर जाऊन पेस्ट लेअर करायची. पेस्ट लेअर केल्यानंतर थोडंफार आपल्याला ॲडजस्टमेंट करावी. एकतर मोठं करावे लागेल किंवा एकतर आपल्याला एक्स्ट्रा पार्ट कट करावे लागेल. अशा प्रकारे एक्स्ट्रा पार्ट वगैरे कट करून घ्यायचं आहे. आता आपण जेवढे फोटो ॲड केलेत तेवढ्या फोटोंवर हे लेअर ॲड करून घेतो. मित्रांनो, हे सर्व फोटो लेअर ॲड केलं. आता बॅक आल्यानंतर शेक इफेक्टमध्ये जायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे शेक इफेक्टमध्ये गेलं. हे बघा, आपले शुभम दादांचा फोटो ॲड केलेला आहे. तर आपल्याला पहिल्या इफेक्टवर जायचं. पहिल्या फोटोवर जाऊन इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करायचं. नंतर आपल्याला बीटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचं. आपल्या बीटमार्क प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर झूम करून घेऊया. थोडंसं झूम केल्यानंतर आता आपल्याला पुढं जायचं. आपल्या जे फोटो आपण ॲड केले त्या फोटोवर जायचं. फोटोवर गेल्यानंतर प्रत्येक फोटोला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचं. फोटो क्लिक करायचं. फोटो क्लिक केल्यानंतर इफेक्टवर जायचं. इफेक्टवर गेल्यानंतर 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. अशा प्रकारे प्रत्येक फोटोला आपण जेवढे पण फोटो ॲड केले तेवढ्या फोटोजने हा इफेक्ट ॲड करून घेऊया. तर मी सर्व फोटोजने हा इफेक्ट ॲड करून घेतो पटपट. तर मित्रांनो, मी फोटोजने इफेक्ट ॲड केला. तर आता बॅक आल्यानंतर आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं. शेक इफेक्टमध्ये झाल्यानंतर आपला दुसरा फोटोचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा. अशा प्रकारे इफेक्ट कॉपी करून घेऊया आपण. नंतर बॅक येऊन आपल्या बीटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचं. बीटमार्क प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला आता जे आपण लिरिक्स आहेत, आपले जे लिरिक्स
त्या लिरिक्सनी हा फक्त इफेक्ट ॲड करून घ्यायचा. तर त्या लिरिक्सवर क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचं. अशा प्रकारे प्रत्येक लेअरला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. मी प्रत्येक लेअरला हा इफेक्ट ॲड करून घेतो. मित्रांनो, इफेक्ट लावून झालेत प्रत्येक लेअरला माझे. आता स्टार्टिंगला आल्यानंतर प्लसवर क्लिक करायचं, प्लसवर जाऊन मीडियामध्ये जाऊन जे तुमचे एक फोटो ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारे तुम्हाला हवा तो एक फोटो ॲड करून घ्या. अशा प्रकारे घेतला, 3 डॉटवर जाऊन फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा. अशा प्रकारे नंतर हा फोटो आपल्याला 15 सेकंदापर्यंत वाढवायचा आहे. जिथपर्यंत आपले लिरिक्स आहेत तिथपर्यंत हा फोटो अशा प्रकारे खेचून घ्यायचा. फोटो क्लिक करायच्यानंतर 2 नंबरचे ऑप्शन क्लिक करून वाढवून घ्यायचा. नंतर त्या फोटोवर लॉंग प्रेस करून खाली सर्वात लास्टला जे आपले सॉन्ग आहे तिथं बरोबर हा फोटो ठेवायचा. अशा प्रकारे ठेवायला. नंतर पुढे यायचं, स्टार्टिंगला यायचं. नंतर त्याची ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये त्याची ब्राईटनेस हा 10% ठेवायचा, 10-12% अशा प्रकारे ठेवायचा. 10% ठेवतो. नंतर स्टार्टिंगला आल्यानंतर पहिल्या ग्रुपवर क्लिक करायचं. नंतर मूव्ह अँड ट्रान्सफरवर क्लिक करायचं. वाय ॲक्सिसवर क्लिक करून इथं 850 करून घ्यायचं. वाय ॲक्सिस 850 अशा प्रकारे टाईप करून घ्यायचं. नंतर बरोबर क्लिक करायचं. नंतर पुढच्या ग्रुपवर जायचं. पुढच्या ग्रुपवर गेल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन वाय ॲक्सिसवर जायचं. वाय ॲक्सिसवर 850 टाईप करायचं. असे आपले 4ही ग्रुप्स अशा प्रकारे एडिट करून घ्याव्या. मी एडिट करून घेतो अशा प्रकारे. एवढं सगळं झाल्यानंतर स्टार्टिंगला येऊन पहिल्या जो आपण बॅकग्राऊंडला फोटो दिला आहे तो दुसऱ्या बीटवर जाऊन फोटो एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा. अशा प्रकारे कट केल्यानंतर ब्लरमध्ये गेल्यानंतर ग्रॅज्युएशन ब्लर हा इफेक्ट ॲड करून घ्या. स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक करायचं आणि ॲड करून घ्यायचा. नंतर ग्रॅज्युएशन ब्लर ॲड केल्यानंतर त्याची जी रेशिओ आहे तो 0.100 करून घ्यायचा. अशा प्रकारे केल्यानंतर हा इफेक्ट 3 डॉटवर जाऊन कॉपी करून घ्यायचा. कॉपी इफेक्ट करून घ्यायचा. नंतर बॅक आल्यानंतर प्लसवर जायचं. प्लसवर गेल्यानंतर आता आपल्याला दुसरा फोटो ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर पुढच्या बीटवर जायचं, वाढवून घ्यायचा. नंतर 3 डॉटवर जायचं, फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचं. नंतर आपल्याला हा फोटो आता आपल्याला दुसऱ्या ग्रुपच्या बरोबर खाली लावायचा. तर लॉंग प्रेस करून घ्यायचा, लॉंग प्रेस करून खाली न्यायचं. अशा प्रकारे खाली घेऊन जायचं. बरोबर आपल्याला दुसरा ग्रुप आहे त्या ग्रुपच्या बरोबर खालच्या साईडला लावायचं. नंतर त्या फोटोवर क्लिक करून इफेक्टमध्ये जायचं. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा. नंतर ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जायचं. ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये गेल्यानंतर याची ब्राईटनेस आपल्याला 10 ते 12% पण ठेवायचं. अशा प्रकारे 10% ठेवूया. नंतर अशाच प्रकारे आपले जेवढे ग्रुप्स आहेत त्या ग्रुपच्या बरोबर पाठीमागं आपल्याला फोटो हे ॲड करून घ्यायचे. तर मी हे फोटो प्रत्येक ग्रुपच्या पाठीमागे ॲड करून घेतो. मित्रांनो, एवढं सगळं झाल्यानंतर स्टार्टिंगला आल्यानंतर आपल्याला आता ग्रुप एडिटिंग करायचं. तर ग्रुपवर क्लिक करायचं. ग्रुपवर क्लिक केल्यानंतर एडिट ग्रुपमध्ये जायचं. एडिट ग्रुपमध्ये जायल्यानंतर TRवर क्लिक करायचं. TRवर क्लिक केल्यानंतर कलर आणि फिलमध्ये जाऊन जे आपल्याला फोटो एक्सचेंज करायचं तर त्यावर क्लिक करून आपल्या आता गॅलरीत आपण ओपन होईल. तर आपल्याला पहिल्यांदा मी जो 2 सेकंदाचा व्हिडिओ दिला आहे तो ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारे हा बघा हा व्हिडिओ. नंतर पुढच्या फोटो जायचं. कलर अँड फिल्ममध्ये जाऊन हा इमेज ॲड करून घ्यायचा. नंतर पुढच्या फोटो जाऊन आपला इमेज ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारे इमेज हा ॲड करून घ्यायचा. कोणताही आपला इमेज ॲड करून. नंतर आपल्याला मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन अशा प्रकारे तुम्ही तुमचा इमेज ॲडजस्टमेंट करू शकता. नंतर बॅक यायचं आहे. अशा प्रकारे बॅक आल्यानंतर आता आपल्याला दुसऱ्या ग्रुपवर जायचं. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ दिसेल. तर आता आपल्याला ग्रुप नंबर 2वर जायचं. 2वर गेल्यानंतर एडिट ग्रुपमध्ये जायचं. एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर आपल्याला पहिला इमेज दिसेल त्यावर क्लिक कलर अँड फिलमध्ये क्लिक करायचं. आपल्याला एक नंबर कोडिंग दिसेल त्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपलं जे मटेरियल आहे त्यात जायचं. मटेरियलमध्ये जे मी एक व्हिडिओ दिला तो ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारचा व्हिडिओ आहे तो ॲड करून घ्यायचं अशा प्रकारे. नंतर आपल्याला न्यू PNG दिसतं त्यावर क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जायचं. ह्याच्यावर क्लिक करायचं.
नंतर क्लिक केल्यानंतर आपल्याला हा इमेज ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारे ॲड केल्यानंतर आपल्याला जी 3 नंबरचा इमेज आहे त्याच्यावर क्लिक करायचं. कलर अँड फिलमध्ये जायचं. कलर अँड फिलमध्ये गेल्यानंतर जे आपल्याला जो फोटो हवा आहे तो फोटो ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारे आपण फोटो ॲड करून घेऊया. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण दोन्ही ग्रुप ॲड करून घेतो आहे. तर मी अशा प्रकारे दोन्ही. तर आता आपल्याला स्टार्टिंगला यायचं. स्टार्टिंगला येऊन प्लसच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर आपल्या जे पिक्सल ॲपमध्ये आपण जो लोगो तयार केला आहे, जो इंस्टाग्रामचा किंवा तुमचा कोणताही असला तरी तो ॲड करून घ्या. अशा प्रकारे प्लसवर जायचं, मीडियामध्ये जाऊन ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ॲड केल्यानंतर मोर ट्रान्सफरमध्ये जाऊन त्याची साईजवर जायचं, साईज थोडीशी कमी करून घ्यायची. अशा प्रकारे नंतर पहिल्या ऑप्शनवर जाऊन वर अशा एका कोपऱ्यात तुम्हाला सेट करून घ्या. कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही केलं तरी चालेल. अशा प्रकारे तर आपला व्हिडिओ पूर्णपणे रेडी झाला आहे मित्रांनो. तर आता आपण बॅक येऊन त्यांची लास्टपर्यंत वाढून घेऊ. नंतर एक्सपोर्टवर क्लिक करून आपला व्हिडिओ सेव्ह करण्यास चालू करूया.